मी म्हटलं पार्सलवाला रिटर्नच आला काय? ओह माय गॉड, पता नहीं मेरे साथ ऐसा क्यों। हाय मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। सकाळी इथे जाऊन आर्यनचा टिफिन बनवून दिला, त्यानंतर तयारी केली आणि ड्युटीला निघून गेल्या। किचन वटा आवरतच होती तर तेवढ्यात आले दूधवाले दादा। दूध घेतलं, गॅसवरती ठेवलं, तेवढ्यात माझी इच्छा झाली नाश्ता करायची, शेवड्या आणि दूध। मग काय ठेवला पातेला, म्हटलं करूया पहिला पेट पूजा नंतर काम दूजे, कारण 2-3 दिवस झाले बरं नसल्यामुळे अजिबातच जेवण नाही होत आहे। पाण्याला उकळी आली, त्यामध्ये टाकल्या शेवड्या। या शेवड्या बरोबर तूप असतं ना तर खूप मजा आली असती, पण काय करू, माझ्या इथलं तूपच संपलं। गरम गरम शेवड्या, त्यावरती तूप दूध, आहा काय मजा। उकळी आल्यानंतर फक्त 5 मिनिटं पाण्यामध्ये मी ते बॉईल होऊ दिले आणि एकीकडे माझं दूध सुद्धा बॉईल झालंय। साखर आणि गरमागरम दूध। ही प्लेट बघितल्यानंतर तर मला असं वाटतं मी कधी खाते कधी नाही। ह्या शेवड्या मॅगीपेक्षा खूप छान लागतात। तुम्ही पण अशाच पद्धतीने शेवड्या खाता का, दूध साखर टाकून? सकाळी उठली, मिररमध्ये बघितलं तर एवढ्या घाण पद्धतीचा माझ्या नाकावरती पिंपल्स आलेला मला दिसला। 2-3 पिंपल्स आलेले आहे, पण हा खूपच खराब दिसतोय। जाऊ दे, आता त्याला आपण काहीच करू शकतो। आजारी असल्यामुळे स्किन केअर मी अजिबातच केला नव्हता। आज पहिला स्किन केअर केला, पटकन व्हिटॅमिन सी सिरम घेतला आणि माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय केलं। वातावरण पावसाचं झालेलं आहे, म्हटलं चला आधी पहिला कपडे धुवून घेऊया। जर पाऊसदादाने हजेरी लावली ना तर कपडे वाळणं मुश्किल। तसं म्हणताच ढग डायरेक्ट डोक्यावरच आले। किचन मध्ये येऊन भाजी बनवणार होती, तेवढ्यात पाणीवाले दादा आले, कॅन द्या म्हणून पाणी द्यायचे। ते काम सोडलं, पटकन त्यांना कॅन दिली। आज बनवणार होती मी बिट्टूसाठी पनीर भुर्जी। पहिला पनीर खिसून घेतलं, त्यानंतर मस्तपैकी कांदा कट केला। भाजी मी सकाळीच बनवून घेतली होती, आज मी मस्तपैकी चुनळ्या बनवल्या होत्या। त्यानंतर मस्तपैकी लसूण कोथिंबीर ठेचून घेतला, गॅसवर ठेवला पॅन, तेल तापलं, जिरं टाकलं, त्यानंतर टाकला कांदा मस्तपैकी लाल झाला, त्यानंतर ठेचलेलं लसूण कोथिंबीर पेस्ट आहे ते टाकलं। तेवढ्यातच बाहेर पावसाचं आगमन झालं। पटकन गेली, जे सुकलेले कपडे होते ते आत घेतले आणि आता जे कपडे धुतले होते ते बाहेरच ठेवले। रिटर्नच आला काय? ओह माय गॉड, पता नहीं मेरे साथ ऐसा क्यों। अरे भाई रुक जाना। दुसऱ्यांदा जेव्हा फोन पडला, मला असं वाटलं आता फुटला, आता मला नवरा घराच्या बाहेर हाकलूनच देणार, पण नशीब तसं झालं नाही। अरे हो, तर आपण इथे होतो। लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकल्यानंतर इथे टोमॅटो टाकला, थोडीशीच लाल तिखट टाकली आणि मीठ, गरम मसाला, हळद मस्तपैकी एकत्र केलं आणि किसलेलं पनीर यामध्ये ऍड केलं। तोंड खराब झालं त्यामुळे भाजी किती मीठ पडलं काही समजत नाही, आणि भाजी खाल्ल्यानंतर सर्वांचे रिएक्शन चेहऱ्यावरचे बघितले की मग समजते। बोला मकडिया। पनीर मसाला ऍड केला आणि थोडंसं पाणी, 5 मिनिटं इकडून तिकडून फ्राय केला आणि गॅस केला बंद। इथे झाली आपली पनीर भुर्जी तयार। मेनू उठ, आता खूप जोरात येत आहे पाऊस। किती वेळ झाले तिला सांगत आहे, जा जा ते कपडे घे। अशी का करतेस म्हणजे? बेकार बाई म्हणजे तो पाऊस बघ ना, मला असं वाटलं थोडा थोडा पाऊस येईल। मी सुकलेले कपडे आज घेतले आणि मला कपडे इथे टाकले। मी कधीच टाकत नाही, काल पण टाकले नाही, काल पण इकडेच टाकले। या बायाला म्हणत आहे अंग उचलून स्वयंपाक करत आहे ही हो। आता तुझे कपडे सुकणार आहेत काय? आताच टाकले ना, ओले आहेत ना, म्हणजे ते कमी ओले असतील ते जास्त ओले करू। किती आहेस मीनू, जाणं पाऊस जोरात येत आहे ना। सुकणार आहेत काय? का सिकतच बी गेल्याबरोबर? अरे सुकणार नाही, पण 1 सेकंड नाही झाला ना, 10 मिनिट झाले ना सांगून। हो पण मी 10 मिनिटं आधी उठली असती तरी ते सुकणार आहेत ते। अरे पण ते ओले होत आहे ना, मग तुला पिळावं लागतील ना। माझं असं म्हणणं आहे तुला त्रास नाही झाला पाहिजे। आता 10 मिनिटापासून ते ओले होत आहेत, आता डायरेक्ट उचलून टाकू ना? ठीक आहे, पिळून टाकते। हा पिळून टाक, पिळून टाक। 10 मिनिटं झाले, 1 सेकंड नाही झाला काही। गपचूप टाक कपडे, कौतुक लावले तर पाऊस बघ ना। आजी गेली
गेली काय? मी म्हटलं आहे थांब. मला वाटलं आले ते घरी. ती बघ तिची तयारी सुरू आहे, तुझ्या सोबत यायचंय तिला. पाउडर और बेकिंग कप बेसन और 1/4 कप सूजी के साथ आता आमच्या घरी बनणार आहे आता छन्नी में 1 कप मैदा, काय बनणार आधा आहे? कप बेसन शिरा और 1/4 कप सूजी मैदा के बेसन. साथ इलायची पाउडर और किती बदमाश आहे. आजीच्या चेहऱ्याला कशाला लावत आहेस? बिट्टू नको, आजीला नको लावू. आजीची झाली होती इथे जायची तयारी आणि बिट्टू लागली त्यांच्या मागे मी पण येतो म्हणून. तिला बसू तिथे, बसू दिला तिथे. पकड चट्टी को. उठलीस ना. अरे बापरे. काय बापरे, औषध पडली ना. ओरडू तिला पाहिजे. काय फोनच नाहीये एवढा मागायला. माझा फोन आहे तरी पण तिला डाटत नाही तू. तिला तयार केलं आणि ट्युशनला सोडलं. त्यानंतर हा हॉलमधला सर्व पसारा उचलून घेतला. त्यानंतर 2 प्रमोशनचे व्हिडिओ सुद्धा बनवले, कारण की या ड्रेसचा आज शेवटचा दिवस होता. घडी पॅकिंग करून जसा होता तसा ठेवून दिला. व्हिडिओ काढून काय लेटली लक्षातच नाही राहिलं. वॉशिंग मशीन संपली तर बाहेर पाऊस सुरू आहे, कपडे वाळणार नाही. अरे व्हिडिओ काढून बसलीस ना. अरे नशीन पण नाही झाले. ठेवलं आता याला सोकिंगसाठी ठेवणार. हे झाल्यानंतर उई 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 झाली मशीन. परत एकदा सोकसाठी. जे कपडे आहेत ते जास्त ड्राय होते. बंदी कुठली? बिटू सोड सोड, चाल लवकर चाल. खूप मस्ती झाली तुझी. तो स्टडी करतोय ना तो. लाईट बंद कर कथा. मी तर जाते बघ. चला चला चला. तरी येते का ती? एकटच राहू दे त्याला. चल ये तू इकडे. तिची ड्युटीवर जायची तयारी सुरू होती. मी इथे पटकन भाजीला तडका लावून दिला. त्यानंतर मेनूच्या रूममध्ये आली, क्रीम वगैरे लावून घेतली. आजचा मेनू ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.